चला तर मग मित्रांनो, तुमचा लाडका प्रेम पुन्हा एकदा आलेला आहे नवीन ब्लॉग घेऊन. म्हणलं आता खूप दिवस झाले ब्लॉग नाही काढला, म्हणून म्हणलं की आज ब्लॉग घेऊन यावं. कसं आहे ना, कामाची किटकिट असली ना तर ब्लॉग आहे ना येत नाही. काम तर काहीच नव्हतं, पण असंच म्हणलं ब्लॉग काय नाही, कंटेनच नव्हते ना, मग ब्लॉग तरी काय काढणार. मग आज इथं थेरगावमध्ये आलो होतो, तिथं साऊंड लागलेला, अजून टेस्टिंग नाही चालू झाली, म्हणून म्हणलं की स्टार्टिंग तरी करावं आपण. टेस्टिंगच्या टायमाला तुम्हाला दाखवतो. आणि माझ्यासोबत आले ते 2 एवढे जवळ, चेहरा दाखव रे. आता ह्यांच्यासोबत साऊंड बघायला आलो आहे, बघू आता काय होतं. पण उशिराने ब्लॉग येतो म्हणून सॉरी. आता मी चॅलेंज घेणार आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की चॅलेंज घेऊ का नको. 30 दिवसाचं कंटिन्यू डेली ब्लॉग्स टाकणार मी. पण कंटेंट मला एकदा कंटेंट भेटू द्या, मग कंटिन्यू चालू करणार. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की काय करू मी. आणि जे चॅनलवर नवीन असेल ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे तुम्ही पण म्हणा रे, लाईक करा, सबस्क्राईब करा. नीट म्हणा भडव्यांनो, बोला ना. यो रॅपर आहे का, यो आला आहे ना, यो रॅपर आहे आपल्या इथला, सगळ्यात बेस्ट रॅपर आहे. त्याला 1000 वेळा सांगितलं की रॅप काढत जा, पण तो काढतच नाही. काय की कोणाच्या गांडीला एवढा मोठा किडा असतो ना, तो वळवळ करतच नाही. आता म्हणतोय येणार आहे, आम्ही पण ऐकतोय, तुम्ही पण ऐका. काय म्हणत होता, लवकरच येणार आहे. कशावर काढणार आहे तुम्ही दोघं? यो नाही यो कशावर काढणार आहे? गँग म्हणून का काढणार आपण. बघा, भाईगिरी इथनं सुरू होती यांची, भाईगिरी. गँग तुम्ही हे बघा, गँग येत बघा, पोलिसाचे फटके त्याच्याकडे पडत नाहीत. तो एक नाही तर ढुंगणार नाही ना, गँग ढुंगणार नाही. अजून काय म्हणायचं तुम्हाला? भाऊ या दोघांनी जिम लावली, मी पण जरा जिम लावली, चालू आहे तब्येत बनवायची. तुम्हाला जिमचे पण ब्लॉग्स प्रोटीन खाऊन करते तब्येत. आता तुम्हाला वाटतं असं प्रोटीन खातो, पण नॅचरली मी तुम्हाला पण आता मी जिमचे पण ब्लॉग्स म्हणतोय काढाव. बघू आता, जिमचं पण जमलं तर जिमचंही काढू. जिममध्ये कसं क्राऊड असते, मग क्राऊडपासून मला भीती वाटते, म्हणून मी काढत नाही. जरा डेअरिंग आली ना आपल्या हातात, आपण बरोबर काढू. आणि हा माझा ब्लॉग काढत बसला इथं, याला तर काही कामं नाहीत आयुष्यात, आणि स्वतःही करत नाही ना आम्हालाही करू देत नाही. बघा, भेटू मग थोड्या वेळात. तुम्हाला डायरेक्ट मी साऊंड पशी जाऊन दाखवतो. बाय गाईज. आपलं बोलण्यामध्ये थांबलेलं जरा आहे ना, काकू लोक आलत्या म्हणून आमची फाटली. कसं आहे ना, मला असं एकट्यात ब्लॉग काढायला म्हणजे ते डेअरिंग नाही ना. जरा डेअरिंग आली ना, सबस्क्रायबर वाढले ना, तेव्हा हळूहळू डेअरिंग वाढेल. आणि तुम्हाला सबस्क्रायबर पण कसे वाढणार, मी काय व्हिडिओ टाकत नाही तर सबस्क्रायबर तरी कसे वाढणार. यांचा नाटाबाटा बघा, यांना यांच्यापासून फुरसत भेटली तरी पुढं काहीतरी करू शकतो. हा तर येडा जावा क्लासला कल्टी मारून साऊंड बघायला आलाय. बघा किती जिद्द असते मनात, माणसाच्या अंगात किती जिद्द असते. कल्टी मारून साऊंड बघायला येईल. आणि हा त्याचा चेहरा सोडून बाकीचं काहीच बघणार नाही. ॲस्टेटिक बनायचं पोरांना, ॲस्टेटिक. बाकी पुरी पटणात तर ॲस्टेटिक बनावंच लागणार ना. काय तुम्हाला सांगू घटना यांची, एक नमुने आहेत आमच्या ह्याच्यात. बारकं तुम्हाला तो बारकं तुम्हाला माहीतच असेल, एक प्रथमेश नावाचा पोरगा असेल, पहिलेच तुम्ही ब्लॉग बघितले असतील तुम्हाला कळेल. आज तर आला नाही, आज त्याच्यामुळेच आम्ही आलतो. तो म्हणलेला की मी येणार आहे, पण काय आलाच नाही, गावाला गेला तो. म्हणून आता काय करावं, म्हणून म्हणलं की याला आपण तिघत जाऊ बघायला. यांनी काढले याची शाईन, बघा शाईन. आणि निघालो आम्ही डायरेक्ट थेरगावची. मग म्हणलं अजून चालू नाही झालं काही, म्हणून म्हणलं की इथं येऊन स्टार्टिंग तरी द्यावं. आणि माझा विचार चालू आहे की केस अजून वाढवा. मागचे केस वाढवत होतो, पण कापले तुम्हाला माहीत नसेल का, तुम्ही ब्लॉगच टाकला नाही. आणि हा बघा फोडे दाखवतो त्याचे, पिंपल्स फोडतो एवढे. त्यांनी आहे ना हातकाम करून आहे ना, त्याच्या आहे ना चेहऱ्याची वाट लावली. त्याला म्हणतो हातकाम कमी करा, पण कळत नाही. आणि असे सेल्फी काढतोय. हो का, अरे दाखव परत एकदा कसं. अरे दाखव ना, फोन दाखव 2 मिनटं. फोटो कसा आला दाखव. इकडे ना, ते नाही दाखव ना तुझा फोटो, लावडे दाखव की. हा दाखव, आपल्याला भेटतं तरी. तुम्हाला फोटो दाखवतो 2 मिनटं. डिलीट नको करू, हा बघू दे फोटो. अरे दाखव ना. असं काही दाखवणार नाही, मला जावं लागेल. काय दिसली? इकडे. अरे इकडे रे बाळा, अरे इकडे लुक. गॅलरी आली की. अरे गॅलरी आली की. गेले ते पांडे आत्ताच काढलेला आहे. अरे रिसीव्ह मध्ये डिलीट केलं रे मी. काय पोर येत राव, डिलीट फोटो डिलीट करते ते, काय करते ते त्यांना कळत नाही. फोटो कावलाय, ब्लॉग आहे. ब्लॉग का पोरा बघा, ब्लॉग बघा, डोळे मोठे घातले. पोरांचा ब्लॉग बघा, डोळे पुसत ब्लॉग काढायले. आणि याच्या मागं काहीतरी किडे चालू आहेत, याच्या मागं किडे चालू आहेत जरा. कसं आहे ॲस्टेटिक बॉय. हा म्हणत होतो मी तुम्हाला, असला जर बेकार आहे ना तो, मला त्याला सांगितलं तरी आहे ना लय कमी आहे माहिती आहे का. एवढा तर एवढा हवा येतो. तुम्ही काय म्हणता त्याबद्दल, तुम्ही 2 शब्द बोला. हो का, नुनियो.
तर नुनिओचं कारण तुम्हाला सांगितलं असतं. धावून पडले. हत्यार असतो ना आपला हत्यार, त्याचा हत्यारच एवढा आहे. म्हणून त्याचं नाव नुनिओ पडले. आणि नुनिओ आम्ही नाही पाडले, एक दादा आहे त्यांनी पाडले. मग त्याला तेव्हापासून आम्ही नुनिओच करतोय आणि आतापर्यंत पण नुनिओच करतोय. चला मग तुम्हाला काय करतो, तिथं जाऊनच भेटतो, डायरेक्ट साऊंड ते दाखवतो कसे आहेत कसे नाहीत. तुम्ही पण जे नवीन असेल ते लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. एवढे भिका मागते कधीतरी सबस्क्राईब करत जा आणि लाईक पण करत जा. तेवढं जरी जमत नसेल तर काहीतरी करा तुमच्यासाठी. असं मला आहे ना, असं उत्सुकता यायला पाहिजे मनातनं काढायला व्लॉग. सबस्क्रायबर वाढते ते ब्लॉग काढावं, कंटिन्यू ब्लॉग ठेवा. पण तुम्ही आहे ना उत्सुकता दाखवतच नाही, सबस्क्रायबर वाढतच नाही. तेवढे आपले 148वरच अडकलेत. मला वाटलं की व्हिडिओ बंद केले तरी आपले वाढतील, 200 होतील, 300 तर होतील, पण वाढतच नाही. पब्लिक जरा करा, सबस्क्राईब करा. आणि मला सांगा, मी 30 दिवसाचा डेली ब्लॉगचा टार्गेट घेऊ का नको? जर म्हणलं तुम्ही घ्या तर मी घेतो. चला मग तुम्हाला काय पकवत नाही आता, डायरेक्ट मी तुम्हाला तिथं जाऊन भेटतो. बाय बाय गाईज. आणि जे नवीन असेल ते लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा का विसरू नका. असं म्हणू नका की तुम्हाला सांगितलं नाही. इकडेही बघतो तिकडेही बघतो, कसं मला सवय ना चेहऱ्याकडे बघून करायची. म्हणून डोळा तेरका वाटत असेल, कॅमेऱ्यात बघत नाही ना म्हणून वाटत नाही. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा, जे नवीन असेल ते बघून जाऊ नका असंच. चला मी तुम्हाला डायरेक्ट साऊंडचा व्हिडिओ दाखवतो. भेटू थोड्या वेळात. बाय बाय. बंद. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला कुठला साऊंड आवडला असेल मला सांगा. मी कालच देणार होतो एंडिंग, पण देऊ नाही शकलो का की लय अंधार पण झाला. नंतर मी जिमला गेलो तिथनं. चांद तारा तर अख्खा हाकलाय. मावळ केसरी या प्रकारे जिंकलाय. तुम्हाला कुठला वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. का की पुढं पण अजून साऊंड होते ते पण दाखवायचे होते, पण मग नंतर मग माझं कानं बिनं छाती पिकला खोके बसायला लागलं म्हणून मी गेलोच नाही पुढं आणि काही दाखवलं पण नाही. का की कंटाळा आला खूप. आता पिल्याच्या घरी बसलो आहे मी. पिल्या इथं मेकॅनिकपणा करतोय. त्याचा मोबाईल खराब झाला आहे तर मोबाईल रिपेअर करत बसला. बॅटरी आणली आता पिंपरीतनं जाऊन. मग आता तो रिपेअर करत बसतोय. घरच्या घरीच रिपेअर करतोय. काय बघा, रिपेअरिंग मॅन तुम्हाला काही कामं करायची असतील मोबाईलची तर घरच्या घरी करून देईल. कसं आहे ना, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना हे टॅलेंटेड लोक आहेत. टॅलेंटची कमी नाही त्यांच्यात. असले तर पोर आहेत. येडे चाळे करतात, काही करतात येडे धाब्यासारखं. काय माहिती त्यांनाच कळत नाही ते काय करतात. आता ते काय करतो ते त्यालाच माहिती. पण तुम्हाला ते साऊंड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. काहीतरी नवीन काहीतरी करामती करू. पण मला सांगा, जर चॅलेंज मी घेऊ का नको 90 दिवसाचं? तुम्ही जर म्हणलं घ्या तर मी घेतो. ओके, फोन या प्रकारे तयार झालाय. कसं आहे मिस्टर खिलाडी. मग काय
अरे मग कागद बिगत लाव ना काहीतरी. झालं चालू झालं की आता नाव आलं पार. नाव आलं पण तिचं तर पाहिजे ना. नाव आल्याचे क्या करता पांडे याचा सिमचा एक विषय झाला. काय बाबा काही करतात पोरं, आजकालची पोरं काही करतात. तेवढे चाळे. चला भेटू नवीन व्लॉग मध्ये. तुमच्या चला बाय 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 म्हण रे बॉट. बाय काही चला मग बाय बाय. Alright.